नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ जरा वेगळा आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नागलोक नागपूर येथील सेकंड नॅशनल कॉन्फरन्स ऑफ बुद्धिस्ट फ्रॅटर्निटी वुमन संघ येथे. ही कॉन्फरन्स 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली आणि आनंदाची बाब म्हणजे मी सुद्धा त्या कॉन्फरन्ससाठी अकोला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून इन्व्हायटेड होते आणि जो अविस्मरणीय अनुभव मी अनुभवला तोच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर सर्वप्रथम मी जेव्हा नागलोक नागपूर येथे पोहोचली तेव्हा तेथील वातावरण बघून आणि फील करून मी अक्षरशः भारावून गेली. एवढे मनाला शांती देणारे निसर्गरम्य दृश्य आणि तेथे दिमागात उभी असलेली तथागत भगवान बुद्ध आणि क्रांतीसूर्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा. सर्वप्रथम त्यांच्या समोर नतमस्तक होऊन आम्ही तेथील इव्हेंट हॉलमध्ये प्रवेश केला. तेथील व्यवस्था खूप उत्तम होती. बाहेर गावावरून येणाऱ्यांना राहण्याची खूप सुंदर व्यवस्था होती. तसेच तेथे नाश्ता, जेवण, चहा यांचीही अतिउत्तम व्यवस्था होती. आम्ही नाश्ता करून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. भंते सुनीती यांच्याद्वारे सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपासिका रोशनी गायकवाड ज्या नॅशनल कोऑर्डिनेटर आहेत त्यांनी भूषविले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सरोज वाणी ज्या पाली युनिव्हर्सिटी नागपूर येथे लेक्चरर आहेत. त्यानंतर उपासिका अबू सेल्वी स्टेट कोऑर्डिनेटर तामिळनाडू, उपासिका बानुमती आंध्र प्रदेश स्टेट कोऑर्डिनेटर, उपासिका जयलक्ष्मी स्टेट कोऑर्डिनेटर तेलंगणा, तसेच उपासिका दर्शना कर्नाटका स्टेट कोऑर्डिनेटर, उपासिका ॲडव्होकेट मयुरी महाराष्ट्र नॅशनल कोऑर्डिनेटर, उपासिका दीपा उत्तर प्रदेश स्टेट कोऑर्डिनेटर या सर्वांनी आपले अमूल्य विचार मांडले व मार्गदर्शन केले. त्यानंतर आला महत्त्वाचा पाठ आणि तो म्हणजे पेटपूजा. असो, सात्विक जेवण केल्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. डिस्कशन ऑन बुद्धिस्ट फ्रॅटर्निटी वुमन संघ कन्स्ट्रक्शन व त्यानंतर अति महत्त्वाचा टॉपिक त्यावर चर्चा झाली आणि ती म्हणजे बाबासाहेबांचे काय विचार होते प्रबुद्ध भारत बनवण्यावर. मी इथे सांगू इच्छिते की प्रबुद्ध म्हणजे बुद्धीने जागृत असलेला असा भारत बाबासाहेबांना बनवायचा होता. आपण जीवन जगताना आपल्या बुद्धीचा वापर करून जगले पाहिजे, ना की कुठल्याही अंधश्रद्धेत किंवा अंधविश्वासाने. विचार करण्याची जी अमूल्य शक्ती मानवाला मिळाली आहे, काय वाईट काय चांगले हे माणूस तेव्हाच ठरवू शकतो जेव्हा तो आपल्या बुद्धीचा वापर करेल, आणि ते सुद्धा तेव्हाच जेव्हा ती बुद्धी जागृत अवस्थेत असेल, कुणाच्याही दबावात किंवा प्रभावात नसेल. आणि अशा प्रकारे कॉन्फरन्सचा पहिला दिवस संपला व दुसरा दिवस सुरू झाला त्याच उत्साहात किंबहुना त्याहीपेक्षा डबल उत्साहात. उपासिका अनुला हजारे मॅडम मुंबई यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच उपासिका सुहास खोब्रागडे यांनी कार्यक्रमाची सांगता केली व आपले अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच उपासिका खुशी यांनी आभार प्रदर्शन केले आणि अशा प्रकारे हे 2 दिवस स्वप्नागत संपले. या अविस्मरणीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कित्येकांनी आपला वेळ, पैसा, शक्ती दिली. त्यासाठी सर्वांचे आभार, कारण हेच तर असते खरे दान. तसेच मलाही 2 शब्द कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा आयुष्यमान आकाश खोब्रागडे साहेब यांचे खूप खूप आभार. भारती प्रभू यांनी जी मेहनत घेतली ती अद्वितीय होती. मित्रांनो, आपल्यालाही या संघाशी जुळायचे असेल तर आपले नाव व आपले ठिकाण आपण कमेंट करू शकतात
व संघाशी जुळू शकता व आपले अमूल्य योगदान धम्माचा संदेश पसरविण्यात देऊ शकता. कारण हा केवळ एक साधा कार्यक्रम नव्हता, तर जीवनाचा दृष्टिकोन बदलणारा असा एक अनुभव होता. कॉन्फरन्सचा उद्देश केवळ धम्मज्ञान देणे किंवा धम्मप्रसार नव्हे, तर स्त्रियांचा सहभाग वाढविण्याबरोबरच स्त्रियांचे आर्थिक सामाजिक सक्षमीकरण हा सुद्धा होता. आशा करते आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्तीत जास्त लोकांना या संघाशी जोडण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.